Hello everyone. आज आपण डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 9 इथून पुढे हा पार्ट पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 9 आणि 10 हे दोन्ही पार्ट्स असेल, दोन्ही क्वेश्चन्स असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशनचा वापर करायचा आहे. आणि ज्याला 11वीतले फॉर्म्युले चांगले लर्न असतात ना, त्याला सबस्टिट्यूशन आपोआप समजायला लागतं. सुरुवातीला एक दोन क्वेश्चन आपल्याला थोडंसं ते विचित्र वाटेल किंवा ओळखायचं कसं आपल्याला जमत नाही असं वाटेल, पण ज्याला फॉर्म्युले चांगले लर्न आहेत 11वीचे त्याला हे सबस्टिट्यूशन्स फार लवकर समजतात. आणि प्रत्येक वेळी सबस्टिट्यूशन करताना रेड पेनचा वापर करायचा तुम्ही लिहित असताना, हे लक्षात ठेवायचं. आणि टाईप ओळखायलाही सोपा असतो की बरोबर तिथं तुम्हाला टर्म्स असे दिसतात की प्रॉब्लेम वाचला की तो फॉर्म्युला आपोआप समजायला लागतो. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे लगेच कळतं. लेट्स स्टार्ट क्वेश्चन नंबर 9 फर्स्ट. y equals cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. समजा हे आहे तसं डिफरन्शिएट करत गेलात तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. एकदा करून बघा तुम्ही. हे सगळं कव्हर करायला समथिंग म्हणा. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स समथिंग. पहिले cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह सांगा. cos इनवर्स x तर -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स समथिंग -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस समथिंग स्क्वेअर, याचा स्क्वेअर इनटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह. त्या समथिंगच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये परत कोशंट रूल, खालचा इनटू वरचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा इनटू खालचा डेरिव्हेटिव्ह अपॉन खालचा स्क्वेअर. आणि हे शक्य तेवढं सिम्प्लिफाय करत गेलं की तुम्हाला फायनल आन्सर निश्चित मिळू शकतो. पण आता बघा 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. शक्यतो कॉस इनवर्सच्या समोर कॉस आणायचा प्रयत्न करायचा. आता मला सांगा कॉस डबलचे 4 फॉर्म्युले काय आहेत? कॉस डबलचे 4 फॉर्म्युले काय आहेत? कॉस स्क्वेअर हाफ मायनस साइन स्क्वेअर हाफ, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर हाफ, 2 कॉस स्क्वेअर हाफ मायनस 1, 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. म्हणून मग अशी म्हणलं ज्याला खूप चांगले फॉर्म्युले पाठ आहेत ना त्याला सबस्टिट्यूशन आपोआप दिसायला लागतं. 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा कॉस डबलचा फॉर्म्युला आहे की नाही. मग त्या x ला पुट x इक्वल्स tan थीटा म्हणायचं, which implies that थीटा काय असेल? थीटा अर्थात tan इनवर्स x असेल. म्हणजे जर शेवटी आपल्याला रिप्लेस करायची वेळ आली तर करा. प्रॉब्लेम मध्ये चे रिप्लेस करायला y इक्वल्स cos इनवर्स ब्रॅकेट मध्ये 1 मायनस x म्हणजे tan थीटा व x स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. cos इनवर्स हा फॉर्म्युला कोणाचा आहे? 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा cos डबलचा फॉर्म्युला. cos इनवर्स cos समथिंग म्हणजे समथिंग 2 इंटू सांगा थीटा काय आहे इथं बघायचं. tan इनवर्स x. now differentiating with respect to x. dy by dx equals 2 coefficient dy dx of tan inverse x. 2 as it is, derivative of tan inverse x 1 upon 1 plus x square. Final answer 2 upon 1 plus x square. या प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. नाउ सेकंड क्वेश्चन. tan inverse 2x upon 1 minus x square. y equals tan inverse 2x upon 1 minus x square. पण tan डबलचा शक्यतो tan इनवर्सच्या समोर tan आणावं हा प्रयत्न करायचा. मला सांगा 2t upon 1 minus t square कोणाचा फॉर्म्युला आहे? 2t upon 1 minus t square tan डबलचा आहे. आणि 2t upon 1 plus t square कोणाचा आहे? तर तो sin डबलचा आहे. मी म्हणून परत एकदा सांगतोय सारखं. तुम्ही म्हणाल सारखं हेच सांगतात. 11वी ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले एकदा लर्न करून घ्या
आणि जसं मी म्हणतो तसं लर्न करा. साइन डबल 2 साइन हाफ कॉस हाफ साइन डबल 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तसं कॉस डबल 4 फॉर्म्युले आहेत, टॅन डबल एकच फॉर्म्युला आहे 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. मग याच्यावरून तुम्हाला लगेच सबस्टिट्यूशन ओळखायला येईल. ठीक आहे, बघा पुट x equals tan theta, which implies that theta equals tan inverse x. Therefore y equals tan inverse x च्या जागी tan theta लिहायचं 2 tan theta upon 1 minus tan square theta. So y equals tan inverse 2t upon 1 minus t square. हा tan डबलचा फॉर्म्युला आहे. tan इनवर्स tan समथिंग म्हणजे समथिंग. थीटा रिप्लेस करा tan इनवर्स x. सेम ही स्टेप आली. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ह्या स्टेप्स कंटिन्यू करायच्या. इथे डिटेल दाखवल्यात मी. इथे डायरेक्ट लिहितोय dy by dx इक्वल्स 2 tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. ओके, ओके. थर्ड क्वेश्चन, y equals sin inverse 1 minus x square upon 1 plus x square. आता शक्यतो sin इनवर्सच्या समोर sin आणायचा प्रयत्न करायचा, पण sin मध्ये असा फॉर्म्युलाच नाहीये 1 minus something square upon 1 plus. असा फक्त cos डबल मध्येच आहे. मग ठीक आहे, sin इनवर्स समोर cos जरी आला तरी काही फरक पडत नाही. ठीक, 1 minus t square upon 1 plus t square करू, मग ते cos डबल मध्ये येईल आणि cos ला पुन्हा sin मध्ये आपण कन्वर्ट करू. नेहमीसारखं सबस्टिट्यूशन काय सांगा, पुट x equals tan theta, which implies that theta equals tan inverse x. Therefore y equals sin inverse 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. sin inverse हा cos डबल चा फॉर्म्युला आहे. sin inverse as it is cos 2 theta ला मी sin of pi by 2 minus 2 theta असले. sin of 90 minus theta म्हणजे cos theta. sin inverse sin something म्हणजे something. So y equals pi by 2 minus 2 theta. pi by 2 as it is minus 2 into theta काय वरती बघा tan inverse x. As usual differentiating with respect to x. dy by dx equals, मी जरा डायरेक्ट स्टेप्स करणार आहे. कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 नाही ला तरी चालेल, minus 2 into tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. So final answer dy by dx equals minus 2 upon 1 plus x square. Fourth question, y equals sin inverse 2x into root of 1 minus x square. जरा टाइप चेंज झाला बघा. आता जरा असा विचार करा, x ला जर मी sin थीटा म्हणलं, हे बघा ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशन मध्ये sin cos tan एवढेच तीन असतात. आता tan तर काही होत नाहीये, tan ला असा टाइप लागतो बघितलं तर, किंवा 2t upon 1 minus t square. मग राहिला तर sin किंवा cos चा विचार करायचा. एकदा sin ठेवून तरी बघा 2 sin theta आणि 1 minus sin square म्हणजे cos square. So root cos 2 sin theta cos theta अशी टर्म दिसते. म्हणजे sin डबलचा फॉर्म्युला sin च्या समोर तयार होतोय. त्यामुळे पुट x equals sin theta, which implies that theta equals sin inverse x. So y equals sin inverse 2 sin theta into bracket 1 minus sin square theta. Sin inverse 2 sin theta 1 minus sin square cos square, so root cos. Sin inverse
साइन 2 थिटा म्हणजे साइन डबल, साइन इनवर्स साइन डबल म्हणजेच 2 थिटा. थिटा रिप्लेस करायचं. थिटा आपला काय साइन इनवर्स x. नाउ डिफरेंशिएटिंग with respect to x. dy by dx इक्वल्स, आधी असं करूया, 2 कोएफिशिएंट आहे, मग dy dx ऑफ साइन इनवर्स x. the rate of sin inverse x 1 upon root of 1 minus x squared. Final answer 2 on the 2 upon root of 1 minus x squared. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट y equals cos inverse 3x minus 4x cube. मला सांगा 34 हा फॉर्म्युला कोणाचा आठवला का बघा. 34 sin 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. sin 3 थिटा 3 sin थिटा minus 4 sin क्यूब थिटा. मग cos इनवर्सच्या समोर भलेही sin येऊ देत, काही फरक पडणार नाही, आपल्याला कन्वर्ट करता येतं cos मध्ये. मग सबस्टिट्यूशन बघा, put x equals sin थिटा, which implies that theta equals sin inverse x, therefore y equals cos inverse 3 sin theta, x ला sin theta minus 4 sin cube theta म्हणजे cos inverse. हा sin 3 theta चा हा फॉर्म्युला आहे. y equals cos inverse sin 3 theta म्हणजे cos of pi by 2 minus 3 theta. cos inverse, हा ओ सॉरी गरज नव्हतं. cos inverse cos something म्हणजे something pi by 2 minus 3 theta. थीटा रिप्लेस करायचा, साइन इनवर्स x. नाउ डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx इक्वल्स dy dx ऑफ ब्रॅकेट मध्ये pi by 2 minus 3 sin इनवर्स x. pi by 2 चा डेरिवेटिव 0 minus 3 as it is sin inverse x चा डेरिवेटिव 1 upon root of 1 minus x square. Final answer minus 3 upon root of 1 minus x square. ठीक. नेक्स्ट 6th क्वेश्चन बघा त्यातला. cos inverse e raised to x minus e raised to minus x upon e raised to x plus e raised to minus x. प्रॉब्लेम महत्वाचा आहे, त्याच्यात एक स्टेप खूप महत्वाची येणार आहे, तुम्हाला कळेल ती आल्यानंतर. बघूया. बघा y इक्वल्स, पहिल्यांदा या निगेटिव्ह पॉवर्स आहेत ना, निगेटिव्ह पॉवर्स त्या आधी आपण कमी करून घेऊया. म्हणजे e raised to x minus 1 upon e raised to x whole divided by e raised to x plus 1 upon e raised to x. y equals cos inverse, cross multiplication denominator cancel, e raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर minus 1, खाली पण e raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर plus 1. खरं तर ती टर्म असते 1 minus t square upon 1 plus t square. हे काय याला अडचण काही नाही, फक्त वरती आहे, पण बघूया आपण काय करायचं. बघा, पुट e raised to x ला tan theta म्हणा, which implies that theta equals tan inverse e raised to x. So y equals cos inverse, चला e raised to x म्हणजे tan, त्याचा स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थिटा minus 1 upon
tan स्क्वेअर थिटा प्लस 1. आता मला न्यूमरेटर मध्ये तिथल्या तिथं मायनस साइन कॉमन काढलं पाहिजे. कॉस इनवर्स मायनस साइन कॉमन काढलं न्यूमरेटर मध्ये 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. आणि बघा प्लसला मागं पुढे करायला काही अडचण नसते. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा कॉस इनवर्स मायनस साइन. हा जो फॉर्म्युला आहे हा कॉस डबलचा फॉर्म्युला आहे. 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा कॉस डबलचा फॉर्म्युला आहे. आता फार महत्वाची स्टेप आहे, नीट ऐका. कॉस इनवर्सच्या समोर कॉस थिटा मागे पण हे मागे मायनस साइन आले. हे मायनस साइन कसं घालवायचं बघा. हे मायनस साइन ही जर का टर्म आतली साइन 2 थिटा अशी टर्म असते ना, साइन 2 थिटा, तर मी त्याला असं लिहिलं असतं साइन ऑफ मायनस 2 थिटा लिहिलं असतं. कारण साइन ऑफ मायनस 2 थिटा म्हणजेच मायनस साइन 2 थिटा. पण हे कॉस आहे, कॉसला असं चालत नाही. कॉस ऑफ मायनस 2 थिटा म्हणजे प्लस कॉस 2 थिटा असतात. मग हे आता मायनस साइन काढायचं कसं. हे जे मायनस साइन आहे ते कसं काढायचं. एक तर तुमचा कॉस रिमेन्स कॉस तसाच पाहिजे आणि ते मायनस साइन गेलंही पाहिजे. बघा स्टेप्स कडे बघा. y इक्वल्स कॉस इनवर्स आहे तसे लिहिले मी कॉस इनवर्स. आता ती आतली टर्म बघा, आतली टर्म बघा. कॉस ऑफ पाय मायनस 2 थिटा. थोडा विचार करा. कॉस ऑफ पाय मायनस 2 थिटा इवन मल्टिपल आहे. कॉस रिमेन्स कॉस, अँगल 2 थिटा लिहिला. पाय मायनस समथिंग सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये कॉस कसा असतो निगेटिव्ह, म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह. म्हणजे हे आन्सर तुमचं मिळेल. लक्षात आलं का बघा. ही स्टेप महत्वाची. कॉस इनवर्स कॉस समथिंग म्हणजे समथिंग. आता थिटा रिप्लेस करा. थिटा कुठे गेला, इथे आहे. tan इनवर्स e raised to x differentiating with respect to theta dy by dx equals dy dx of bracket मध्ये pi minus 2 tan inverse e raised to x. Constant चा derivative 0 minus 2 into derivative of tan inverse something 1 upon 1 plus something चा square into त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. मायनस 2 into e raised to x म्हणजे मायनस 2 e raised to x अपॉन 1 प्लस e raised to 2x. काय मल्टिप्लिकेशन x आणि 2 याचं ट्वाइस x येणार आहे. हा तुमचा फायनल आन्सर आहे डेरिव्हेटिव्ह. Next question. Y equals cos inverse 1 minus 9 raised to x upon 1 plus 9 raised to x. आता मी तुम्हाला इंडायसेस मधला एक भाग तो कायम याच्या टाइपला लागतो तो दाखवून ठेवता येईल. बघा तुम्हाला माहिती आहे की a raised to m ब्रॅकेट raised to n म्हणजे a raised to mn ह्यांचं मल्टिप्लिकेशन असतं. मग मला सांगा ह्या पॉवर जर मागे पुढे केल्या तर a raised to n ब्रॅकेट raised to m म्हणजे परत a raised to mn च असणार आहे ना मल्टिप्लिकेशन. म्हणजे 9 रेस टू x ही जी टर्म आहे ना त्याला 3 रेस टू 2 रेस टू x. 9 रेस टू x 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. आता हे तर मी बदलले मागे पुढे केलं 3 रेस टू x रेस टू 2. याचा अर्थ मल्टिप्लिकेशन 2x याचा पण अर्थ तोच आहे मल्टिप्लिकेशन 2x. त्यामुळे हे ह्या ज्या टर्म्स आहेत त्याला मी कसं लिहितो बघा. y इक्वल्स cos इनवर्स 1 मायनस 3 raised to x sub bracket square upon 1 plus 3 raised to x sub bracket square. आता 1 minus t square upon 1 plus t square चा फॉर्म आला. So put x equals put 3 raised to x equals tan theta, which implies that theta equals tan inverse 3 raised to x.
y equals cos inverse 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. Cos inverse cos double चा फॉर्म्युला आहे. cos inverse cos something म्हणजे something theta tan inverse 3 raised to x differentiating with respect to x dy by dx equals 2 coefficient the rate of tan inverse something 1 upon 1 plus something चा square into something चा derivative 3 raised to x चा derivative the rate of a raised to x log a. लास्ट स्टेप मध्ये हे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन बघा 2 into 3 raised to x 2 into 3 raised to x log 3 upon 1 plus 3 raised to x चा स्क्वेअर म्हणजेच 9 raised to x. हे तुमचं फायनल आन्सर असेल dy by dx. ओके. आता आपण आता क्वेश्चन नंबर कुठला पाहिला सांगा. 7th पाहिला बरोबर आहे. आता 8 सोडून द्या. 9 आणि 10 करता हिंट देतो. हिंट 9 आणि 10 करता याला सिमिलर आहे 9 आणि 10. मला सांगा साइन इन्व्हर्सची टर्म आहे. तुम्ही 9 आणि 10 वाचा बरं का. 9 आणि 10 काही फारसा फरक नाही आहे. नाही 10व्या मध्ये फरक आहे. फक्त 9th ओके. चला त्या टर्मला 1 minus 25x स्क्वेअर आहेत ना त्याला तुम्ही 5x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकता आणि खाली पण 1 plus 5x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकता. मी 9th क्वेश्चन बद्दल बोलतोय. ओके. मग त्या 5x ला tan थीटा म्हणा. 5x ला काय म्हणा तुम्ही tan थीटा. मग तुम्हाला कसं दिसेल सांगा 1 minus t square upon 1 plus t square हा फॉर्म दिसेल. कॉस डबलचा फॉर्म्युला असेल. असू दे कॉस डबल आपल्याकडे मागे साइन इन्व्हर्स आहे. आता कॉस डबलला काय द्यायचं साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा द्यायचं. मग साइन इन्व्हर्स साइन समथिंग म्हणजे समथिंग आणि मग तुम्हाला नेहमीसारखं पुढे सोडवत जाईल. 9th क्वेश्चन तुम्ही आपला आपण करायचं. आता आपण 8th क्वेश्चन कडे जाऊया. 8th क्वेश्चन. ओके. 8th क्वेश्चन y equals sin inverse 4 raised to x plus half. तो x plus half सगळ्याच्या सगळ्या इंडेक्स आहे बरं का लक्षात ठेवा. आणि 1 plus 2 raised to 4x अशी टर्म आहे. त्यातला सुरुवातीचा जो भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो 2-3 स्टेप याला इंडायसेस खूप चांगले यावे लागतात. इंडायसेस घातांक y equals sin inverse 4 raised to x into 4 raised to half. मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणजेच ऍडिशन ऑफ पॉवर असते की सांगा. खाली 1 plus 2 raised to 2 raised to 2x 2 to the 4x आहे का बघा ते आहेत. पुढची स्टेप y equals sin inverse. आता हे जे 4 raised to x आहेत ते आहेत असे लिहिलेत. हा आता 4 चं रूट किती सांगा 2. ते मी इथे लिहितो इंटू. हे बघा इथे काही वेगळं इंटू होल डिवाइडेड बाय 1 plus 2 चा स्क्वेअर किती 4 raised to 2x आहे बरोबर आहे. 4 raised to 2x बघा ना हे 2 चा स्क्वेअर 4 raised to 2x. मग त्याला मी समजा x आणि त्याला raised to 2 लिहिलं तर हे शेवटी 2x च आहे की नाही बघा हे. म्हणून म्हटलं इंडायसेस चांगली आहे की तुम्हाला सगळं जमेल. बघा फॉर्म 2t upon 1 plus t square. साइन डबलचा फॉर्म्युला आहे 2t upon 1 plus t square. त्यामुळे पुट 4 raised to x equals tan theta which implies that theta equals tan inverse 4 raised to x.
लेट्स कंटिन्यू. y इक्वल्स साइन इनवर्स, काय दिसलं तुम्हाला, 2 tan theta अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. साइन इनवर्स 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर हा साइन डबलचा फॉर्म्युला आहे. आता साइन इनवर्स साइन समथिंग म्हणजे समथिंग. थीटा काय बघून घ्या, थीटा इथे आहे बघा, tan इनवर्स 4 raised to x, differentiating with respect to x, dy by dx equals to coefficient d by dx of tan inverse 4 raised to x. The rate of tan inverse something 1 upon 1 plus something's square into something's derivative. The rate of 4 raised to x, 4 raised to x log 4. न्यूमरेटर मध्ये 2 into 4 raised to x log 4 upon 1 plus 4 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी याच्या पुढे काही जाणार नाही, पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे फायनल आन्सर असेल तसे आहे. त्याला 2-3 पर्याय सांगतो. हा 2 इथे घेऊन, हा डोक्यावर घेऊन 4 चा स्क्वेअर 16 पण लिहू शकतात. हे जे 4 raised to x आहे की नाही, त्याला 2 raised to 2 raised to x म्हणजे 2 raised to 2x लिहू शकतात. तसं इथं पण खाली 4 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअरला 4 raised to twice x लिहू शकतात. 4 स्क्वेअर 16 raised to x लिहू शकतात. हे इंडायसेस मध्ये काहीही होऊ शकतं. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे फायनल आन्सर आहे ते ह्याच्यानंतर बघून देऊन टाका. ओके, लक्षात आलं. ओके, मी 1-2 स्टेप ह्याच्या कंटिन्यू करून देतो, कारण मी टेक्स्टबुकचं मागचं आन्सर पाहिलं तुमच्या काय फॉर्म मध्ये दिले बघा तुम्हाला. काय केलं लक्षात आहे, हा जो 2 नंबर आहे हा त्या नंबरला 4 raised to हाफ लिहायचं. पुढचे 4 raised to x as it is, log 4 as it is, खाली 1 प्लस हे 4 raised to 2x झाले. आणि मग मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणजे ऍडिशन ऑफ पॉवर्स, म्हणजे या दोघांना नंतर एकत्र करून त्यांनी 4 raised to x प्लस हाफ लिहिलेलं आहे आणि बाकी सगळं आहे तसं ठेवलेलं आहे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. y इक्वल्स, मी तुम्हाला 9th क्वेश्चनला काय करायचं हिंट दिलेली, बरोबर आहे. आता आपण 10th क्वेश्चन पाहतो. y इक्वल्स साइन इनवर्स 1 माइनस एक्स क्यूब है अपॉन 1 प्लस एक्स क्यूब. ठीक है, y इक्वल्स साइन इनवर्स 1 माइनस, आता ही जी टर्म आहे ना एक्स क्यूब, त्या टर्मला मी काय लिहितो नीट लक्ष द्या. एक्स रेस टू 3/2 त्याचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 3/2 त्याचा स्क्वेअर. मला सांगा, एक्स रेस टू 3/2 घेऊन त्याचा स्क्वेअर केला की मल्टिप्लिकेशन झालं की 2 2 कॅन्सल होतात, क्यूब शिल्लक राहतो. बस, आता 1 माइनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअरचा फॉर्म आला नेहमीसारखा. पुट x raised to 3/2 equals tan theta, which implies that theta equals
tan inverse x raised to 3/2. So y equals sin inverse 1 minus t square upon 1 plus t square असा तो फॉर्म आहे. 1 minus t square upon 1 plus t square असा तो फॉर्म आहे. So y equals sin inverse 1 minus t square upon 1 plus t square कोणाचा फॉर्म्युला आहे cos डबलचा फॉर्म्युला आहे. sin inverse cos डबल म्हणजे sin of pi by 2 minus 2 theta. sin inverse sin something म्हणजे something. So y equals pi by 2 minus 2 theta. theta काय रिप्लेस करा pi by 2 minus 2 into tan inverse x raised to 3/2 differentiating with respect to x dy by dx equals d by dx of pi by 2 minus 2 tan inverse x raised to 3/2. Constant चा derivative 0 minus 2 coefficient. The rate of tan inverse something 1 upon 1 plus something चा square into त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह 3/2 x रेस टू हाफ त्यातून एक कमी करायचं. ओके आता हा 2 याच्याशी कॅन्सल होईल -3 x रेस टू हाफ म्हणजेच √x अपॉन 1 प्लस x रेस टू 3/2 रेस टू 2 कॅन्सल झाले x3. फायनल आन्सर dy by dx इक्वल्स -3√x अपॉन 1 प्लस x3. ठीक आहे. आता ह्याच्या खालचे जे दोन क्वेश्चन्स आहेत हे आपले आपण ट्राय करा आधी. मी पुढचा जो आता 10वा क्वेश्चन शिकवणार त्यात हे दोन क्वेश्चन सांगूनच मी पुढे जाणार आहे. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी मात्र स्वतः आपले आपण ट्राय करायचे. ओके. आणि मी 11वीला जी टेस्ट देणार आहे ती काही फार अवघड टेस्ट देणार नाहीये. त्यांची फर्स्ट टेस्ट आहे ती. त्यांना अजून ट्रिग्नोमेट्री वगैरे काही भाग येत नाही. ती टेस्ट मी तुम्हालाही संडेला टाकेन. तुम्हीही ट्राय करा, सोडवून ठेवा. ह्याची कॉम्प्लेक्स नंबरची जी टेस्ट आहे ती त्यांनाही टाकेन. आणि इमिजिएट एखाद दुसऱ्या दिवसात तुम्हाला पेअर ऑफ लाईनची पण मी टेस्ट देणार आहे, ते लक्षात ठेवा. ओके. पेअर ऑफ लाईनची तयारी करा. आणि कॉम्प्लेक्स नंबरची टेस्ट मी 11वीला जशी टाकणार आहे तशीच तुमच्या ग्रुपवर देखील टाकेन. सोडवून ठेवायचा प्रयत्न करा. ओके.